नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निकिताज कॉर्नर या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका खूप सुंदर आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। लहान बाळावर चांगले संस्कार कसे करावेत। प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपलं बाळ हुशार, प्रेमळ, समजूतदार आणि चांगल्या स्वभावाचं व्हावं, पण हे फक्त शाळेत शिकवल्यानं होत नाही। त्याची सुरुवात घरातून आणि अगदी लहान वयापासून होते। आज मी तुम्हाला काही सोप्या आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे बाळावर नकळत चांगले संस्कार होतील। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बाळ तुमचं बोलणं नाही तर वागणं जास्त पाहतं। हो, आपण घरात कसं बोलतो, एकमेकांशी कसं वागतो, राग कसा व्यक्त करतो, हे सगळं बाळ शांतपणे पाहत असतं। जर घरात प्रेमाने बोललं जात असेल, मोठ्यांचा आदर केला जात असेल, तर तेच बाळाच्या स्वभावात उतरायला लागतं। म्हणून बाळाला चांगलं वाग असं सांगण्यापेक्षा आपण आधी तसं वागणं खूप महत्त्वाचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाशी प्रेमाने संवाद करा। काही लोकांना वाटतं लहान बाळाला काय कळतं, पण खरं सांगायचं तर बाळाला शब्द कदाचित कळणार नाहीत, पण भावना नक्की कळतात। त्याच्याशी हसून बोला, डोळ्यात डोळे घालून बोला, गाणी म्हणा, गोष्टी सांगा। यामुळे बाळ इमोशनली सिक्युअर होतं आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो। तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईलपेक्षा माणसांचा सहवास द्या। आजकाल अनेकदा बाळ रडतं असेल तर लगेच मोबाईल दिला जातो। हो, थोडा वेळ बाळ शांत बसतं, पण हळूहळू त्याची सवय लागते। त्याऐवजी त्याच्यासोबत खेळा, टाळ्या वाजवा, रंग दाखवा, गाणी म्हणा। हे सगळं बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप चांगलं असतं। चौथी गोष्ट, धन्यवाद, कृपया, माफ करा हे शब्द लहानपणापासून शिकवा। संस्कार म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी नाहीत, तर छोट्या छोट्या सवयी आहेत। जर बाळाने काही घेतलं तर थँक्यू म्हणायला शिकवा, चुकलं तर सॉरी म्हणायला शिकवा। यामुळे बाळ नम्र आणि समजूतदार बनतं। पाचवी गोष्ट म्हणजे चांगल्या गोष्टी आणि कथा सांगण्याची सवय लावा। रामायण, महाभारत, संतांच्या कथा किंवा साध्या नैतिक गोष्टी, यामुळे बाळाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजू लागतो। झोपताना रोज छोटी गोष्ट सांगितली तरी त्याचा खूप सकारात्मक परिणाम होतो। सहावी गोष्ट म्हणजे बाळाचं कौतुक करा, पण तुलना करू नका। अनेकदा आपण म्हणतो, पहा दुसरं बाळ किती हुशार आहे। अशा गोष्टीमुळे बाळाच्या मनावर परिणाम होऊ शकतो। त्याऐवजी त्याने केलेल्या छोट्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा, जसं की वा, तू खेळणी जागेवर ठेवलीस, खूप छान। यामुळे बाळाला चांगल्या सवयींची प्रेरणा मिळते। सातवी गोष्ट म्हणजे बाळाला वेळ द्या। महागडी खेळणी किंवा वस्तूंपेक्षा आईवडिलांचा वेळ आणि प्रेम हेच बाळासाठी सर्वात मोठं गिफ्ट असतं। दिवसातून थोडा वेळ तरी पूर्णपणे बाळासाठी ठेवा। त्याच्यासोबत खेळा, हसा, बोलत बसा। हा वेळ त्याच्या मनावर आयुष्यभर राहतो। आठवी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, संस्कार जबरदस्तीने होत नाहीत, ते प्रेमातून होतात। बाळ चुकणार, हट्ट करणार, कधी ऐकणार नाही, पण प्रत्येक वेळी ओरडण्यापेक्षा त्याला शांतपणे समजावून सांगितलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो। तर मित्रांनो, लहान बाळावर संस्कार करणे म्हणजे मोठमोठे नियम नाहीत, तर रोजच्या आयुष्यातील प्रेम, आदर, संवाद आणि चांगल्या सवयी हेच खरे संस्कार आहेत। आजपासून या छोट्या गोष्टी नक्की करून पहा आणि तुमच्या बाळामध्ये सुंदर बदल तुम्हालाच दिसतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच उपयोगी माहितीबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।